अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोझरी ते जळका या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे। माणिकग्राम धोत्रा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज तिसरा दिवस झाला असून महिला व ग्रामस्थांनी बस रोखून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। तिवसा तालुक्यातील मोझरी ते जळका या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाच्या मागणीकरिता माणिकग्राम धोत्रा तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेत। यावेळी आंदोलनकर्त्यांनी या मार्गावरील एसटी बस काही काळ थांबवून प्रशासनाचे लक्ष वेधलेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खराब रस्त्यांमुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतंय। गावात रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की गड्ड्यात रस्ता की रस्त्यात गड्डा, म्हणून यांच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असून शासनाने यांची दखल घेण्यात यावी। मोझरी ते जळका रस्ता व्हायलाच पाहिजे। आम्ही क्वेश्चन मांडला आहे, नाही तर आम्ही क्वेश्चन मागं घेऊ नये। 1990 पासून पाहताय की आपल्या हा रोड प्रदान झाला होता, त्याच्यानंतर पासून या रोडचं फक्त डागडुजीकरण चालू आहे। आईपर्यंत ते थोडे थोडे गड्डे बुजवतात आणि रोड तसाच राहतो। गावाला खूप प्रॉब्लेम आहे, आम्ही कसं करावं सांगा तुम्ही आता। शिरसगाव तरस आहे, जळका गिळका खूप तरस आहे, आम्ही कसं करावं सांगा तुम्ही आता। पाहिजे या पार्श्वभूमीवर मोझरी जळका रस्त्याचे तातडीने नूतनीकरण आणि रुंदीकरण करावे अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जळका रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डे झालेले आहे। जेव्हा नॅशनल हायवे अमरावती नागपूर जो नॅशनल हायवे आहे तो जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बंद असतो तेव्हा आमचाच ग्रामीण भागातला जो रस्ता आहे हा पर्यायी म्हणून वापरला जातो। दुसरं महत्त्वाचं या रस्त्याला महत्त्व असं आहे की जेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असतो तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे दिंड्या येतात आणि अनेक म्हणजे 100 पेक्षा जास्त दिंड्या याच मार्गाने पुण्यतिथी महोत्सवासाठी मोझरीला जातात। तिसरं महत्त्वाचं या रोडचं महत्त्व आहे म्हणजे हा रोड हा मार्डी मार्गे समृद्धी महामार्गाला मिळतो आणि अनेक वेळा हेवी ट्रॅफिक सुद्धा या मार्गाने जातो। मग लक्षात घ्या की ग्रामीण भागातला रस्ता आहे म्हणून विभागाने ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आमची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागानेच सेंट्रल रोड फंडला म्हणजे CRF मध्ये 40 कोटीची या रस्त्यासाठी मागणी केलेली आहे। मग 40 कोटीची मागणी केली असताना तुकड्यामध्ये हा रस्ता करण्याचा प्रयत्न का केला जातोय? म्हणजे PWD कडून सांगितलं जाते की शिरसगाव ते मोझरी एक तुकडा करतो, जळका ते शेंदोळा एक तुकडा करतो। हा आम्हाला तुकड्यात हा रस्ता नकोय, आम्हाला हा सलग मोझरी ते जळका हा रस्ता पाहिजे। CRF मधला 40 कोटीचा मंजुरात शासनाने द्यावी आणि तसंच PWD ने त्यासाठी पुढाकार घ्यावा, तातडीने तो 40 कोटी मागावा, जेणेकरून मोझरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा या सगळ्या 6 गावातल्या नागरिकांना समान न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत ही 40 कोटीची मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणातून माघार घेणार नाही। आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहेत। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या आंदोलनात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विषय आहे शिरसगाव मोझरी धोत्रा ते जळगाव पर्यंत जो रस्ता आहे तो लोकांना खूप त्रासदायक होत आहे, नादुरुस्त झालेला आहे, खड्डे खूप झालेले आहेत। हा रस्ता दुरुस्त व्हावा ही त्यांची मागणी आहे। तो रस्ता तर त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही, तो जनतेसाठी आमचा एक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे, त्यासह काही मागण्या आहे। या सगळ्या मागण्या काही मोठ्या नाही आहेत। शासनाला मोठमोठे समृद्धी मार्ग बनवता येतात, मोठमोठे हायवे बनवता येतात आणि साधा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी मंजूर करू शकत नाही। गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून तो त्या ठिकाणचा हा प्रस्ताव पडलेला आहे की धोत्रा, शिरसगाव, जळकापर्यंत रस्ता मंजूर करण्याचा। तो रस्ता झाल्यास जनतेत दळणवळणाची साधने सोयीस्कर होईल, सुविधायुक्त होईल, त्यांना ते झटके सहन करून जाता येणार। खूप मुलं तिथून शाळेमध्ये जातात बिचारे, काही लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत। म्हणजे ह्या सगळा त्रास होऊ नये म्हणून आमचे सहकारी मित्र प्रशांत कांबळे हे उपोषणाला बसले आणि आज त्यांचा 3रा दिवस आहे। आज 3रा दिवस माणसाच्या पोटात अन्न नाही आहे, दाना नाही आहे,
काही नाही. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली, काही झालं तर याला प्रशासन जबाबदार आहे.